नमस्कार मित्रांनो, ई-श्रम कार्ड हे असंघटित क्षेत्रातील शेतकरी, मजूर, बांधकाम कामगार, रिक्षा चालक आणि घरकाम करणारे इत्यादींसाठी अत्यंत महत्त्वाचे झाले. भविष्यातील योजना व विमा संरक्षणासाठी हे कार्ड काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चला तर मग या व्हिडिओतून आपण बघूया कशा प्रकारे ई-श्रम कार्ड काढावे. तर सर्वप्रथम आपल्याला ishram.gov.in ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा इथे आपल्याला राईट साईडला ऑप्शन दिलेला आहे रजिस्टर ऑन ई-श्रम, यावर क्लिक करून घ्यायचे आहे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तिथून तुम्ही डायरेक्ट इथे येऊ शकता. इथे आपला मोबाईल नंबर टाकून घ्या, कॅप्चा टाकून घ्या. नंतर बघा इथे आपल्याला आर यू एन ॲक्टिव्ह मेंबर ऑफ एम्प्लॉय प्रोव्हाइडेड फंड ऑर्गनायझेशन आणि दुसरं बघा आर यू एन ॲक्टिव्ह मेंबर ऑफ एम्प्लॉय स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन, या दोन्हीमध्ये आपल्याला नो करून घ्यायचे आहे आणि सेंड OTP यावर क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर बघा आपल्याला OTP येणार आहे त्या नंबरवर, इथे OTP टाकून घ्या आणि कॅप्चा देखील टाकून घ्या आणि सबमिटवर क्लिक करून घ्यायचे. बघा इथे आता मी OTP टाकून घेतोय, खाली कॅप्चा देखील टाकून घेतोय. कॅप्चा टाकल्यानंतर बघा इथे आपल्याला सबमिटवर क्लिक करून घ्यायचे. इथे बघा आपल्याला आधार KYC करायची आहे. यामध्ये आपल्याला आपण आधार नंबरने आणि व्हर्च्युअल ID नंबरने देखील आपण इथे KYC करू शकतो. त्यापैकी मी इथे आधार नंबरने KYC करणार आहे. त्यामध्ये आपल्याला 3 ऑप्शन आहे बघायला, फिंगरप्रिंट, आयरिस अँड OTP. त्यापैकी आपण OTPने करणार आहे ही KYC. कॅप्चा टाकून घेतोय, नंतर इथे आय ॲग्रीवर क्लिक करतोय आणि बघा हे KYCचा फॉर्म आहे, आपल्याला पद्धतशीर भरून घ्यायचा आहे. इथे पद्धतशीर बघा, आपण मी पुन्हा एक वेळा सांगतोय तुम्हाला, आधार नंबर टाकून घेतलेला आहे, कॅप्चा टाकून घेतलेला आहे, OTPवर क्लिक केलेला आहे, तसेच आय ॲग्रीवर टर्म्स अँड कंडिशनवर देखील अप्लाय करून घेतलेला आहे आणि नंतर सबमिटवर क्लिक करणार आहे. सर्व पद्धतशीर भरा आणि सबमिट करून घ्या. इथे बघा आपल्याला OTP येणार आहे. हा OTP आपल्या आधारला लिंक असलेल्या मोबाईलवर येणार आहे, लक्षात घ्या. हा OTP इथे टाकून घ्यायचा आहे, कॅप्चा टाकून व्हॅलिडेटवर क्लिक करून घ्यायचं आहे. OTP टाकून घेतोय मी. बघा कोणत्याही प्रकारे कट न करता मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. पद्धतशीर बघा, जेणेकरून पुढे त्रुटी येणार नाही. इथे कॅप्चा टाकून घेतोय, नंतर व्हेरीफाय म्हणजेच व्हॅलिडेटवर क्लिक करून घेतोय. इथे बघा आपल्याला रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झालेला आहे. यामध्ये आपल्याला पर्सनल इन्फॉर्मेशन, ॲड्रेस, एज्युकेशन क्वालिफिकेशन, ऑक्युपेशन अँड स्किल्स आणि बँक डिटेल ही सर्व माहिती भरायची आहे. इथे बघून घ्या तुम्ही, आपल्याला आपली डिटेल देखील फ्रेश होणार आहे. त्यानंतर आपल्याला कंटिन्यू टू एंटर यावर क्लिक करून घ्यायचं आहे. यामध्ये बघा आपल्याला पर्सनल डिटेल इथे टाकून घ्यायची आहे. त्यामध्ये आपला मोबाईल ऑटोमॅटिक इथे सिलेक्ट राहणार आहे. ईमेल ID असेल तर द्या, इमर्जन्सी नंबर देखील असेल तर द्या, ऑप्शनल आहे. मॅरिडल स्टेटस, आपले लग्न झालेले आहे नाही झालेले आहे, विवाहित आहे अविवाहित आहे, हे सर्व पद्धतशीर सिलेक्ट करा. आपल्या मदर नेम द्यायचे आहे, नंतर फादर नेम देखील देऊन द्या. इथे सर्व पद्धतशीर लिहा. नंतर बघा आपल्या इथं कास्ट कॅटेगरी देखील सिलेक्ट करायची आहे. OBC, SC, ST, जनरल, जे काही तुमची कास्ट आहे ते सिलेक्ट करा. सर्टिफिकेट असेल तर अपलोड देखील करून घ्या. नंतर आपल्याला ब्लड ग्रुप सिलेक्ट करून घ्यायचा आहे. डिसेबिलिटी असेल तर येस करा. तसेच इथे आता आपल्याला नॉमिनी डिटेल देखील द्यायची आहे. नॉमिनीमध्ये आपण आपले आई, वडील किंवा भाऊ जे काही तुम्हाला द्यायचे आहे ते तुम्ही देऊ शकता. तसेच पतीचे देखील पद्धतशीर इथे नाव लिहून घ्या. त्यांचेच इथे खाली डेट ऑफ बर्थ देखील आपल्याला टाकून घ्यायची आहे. नंतर जेंडर देखील सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मेल, फिमेल जे काही आहे ते टाकून घ्या. नंतर आपल्याला बघा रिलेशन विथ अप्लिकंट, त्यांचे नाते देखील आपल्याला इथं टाकून घ्यायचे आहे. भाऊ आहे, हजबंड आहे, जे काही आहे ते टाकून घ्या. नंतर आपल्याला ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे आणि त्यांचा मोबाईल नंबर असेल तर तो देखील आपण इथे टाकू शकता. आणि नंतर सेव्ह अँड कंटिन्यू, एक वेळा माहिती पद्धतशीर बघून घ्या. सर्व माहिती पद्धतशीर बघून घ्या, जेणेकरून पुढे
काही त्रास होणार नाही. नंतर आपल्याला इथे सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक करून घ्यायचं आहे. यामध्ये बघा आता आपल्याला ॲड्रेस डिटेल देखील द्यायचे आहे. त्यामध्ये पहिले स्टेट सिलेक्ट करून घ्या. इथे मी महाराष्ट्र सिलेक्ट करून घेतो आहे. तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्या. इथे बघा स्पेसिफिक आय डी द्यायची काहीच गरज नाही आपल्याला. नंतर इथे आपल्याला खाली करंट ॲड्रेसमध्ये अर्बन असेल तर अर्बन, रुरल असेल तर रुरल, म्हणजे शहरी विभाग असेल तर अर्बन, आणि तुमचं जर तुम्ही गावात राहत असेल तर रुरल सिलेक्ट करून घ्या. नंतर आपल्याला इथे ॲड्रेस द्यायचा आहे. पद्धतशीर बघून घ्या. ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे आपल्या आधारप्रमाणे. नंतर इथे पुन्हा आपल्याला खाली स्टेट देखील सिलेक्ट करून घ्यायचे आहे. तुमचे राज्य सिलेक्ट करून घ्या, जे काही मुख्यतः महाराष्ट्रातूनच राहणार आहे. इथे राज्य सिलेक्ट करून घ्या. नंतर आपले जिल्हा सिलेक्ट करून घ्या, तालुका सिलेक्ट करून घ्या, आणि आपला पिनकोड आपल्या आधार कार्डवर असते ॲड्रेसवर, तो पिनकोड टाकून घ्यायचा आहे. बघा आता आपण इथे किती वर्षापासून राहत आहे ते देखील इथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे. 5-10 वर्षापासून, 4-5 वर्षापासून, अंदाजे जे काही तुम्हाला माहीत असेल इथे टाकून घ्या. नंतर बघा इथे आपला परमनंट ॲड्रेसमध्ये देखील आपण सारखी देखील माहिती भरू शकतो, किंवा आपण परमनंट ॲड्रेस दुसरा असेल तर तो देखील आपण इथे टाकू शकतो. तुमचा परमनंट ॲड्रेस टाकून घ्या इथे पद्धतशीर. लाईन 1 लाईन 2 मध्ये दोन्ही पद्धतशीर भरून घ्या. त्यानंतर इथे आपले राज्य सिलेक्ट करून घ्या, तुमचा जिल्हा, तसेच खाली तहसील. नंतर पिनकोड टाकून घ्यायचा आणि सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक करून घ्यायचे आहे. आता बघा इथे आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन विचारलेली आहे. यामध्ये तुम्ही अशिक्षित असाल तर नॉट लिटरेट, शिक्षित असाल तर आपण खूप काही ऑप्शन आहे इथे. जे काही आपण शिक्षण झालेलं आहे, प्रायमरी, मिडल, सेकंडरी, हायर सेकंडरी, सर्व पद्धतशीर आपल्या हिशोबाने भरून घ्या. नंतर मंथली स्लॅब, आपले इन्कम 10,000पेक्षा कमी आहे किंवा 10,000च्या वर आहे, हे सर्व पद्धतशीर इथे ऑप्शन आलेले आहे. त्यापैकी आपण एक सिलेक्ट करून घ्या. मी इथे 10,000 अँड बिलोवर क्लिक करून घेतो, म्हणजे 10,000पेक्षा कमी. इथे बघा आपल्याला ऑक्युपेशन स्किलमध्ये तुम्ही आपल्याला इथं माहिती भरायची आपल्याला पद्धतशीर. इथे प्रायमरी ऑक्युपेशनमध्ये टाकून घ्या जे काही तुमचे ऑक्युपेशन आहे. ओला उबरमध्ये असेल तर यस करावं लागणार आहे तिथं पहिलं ऑप्शनमध्ये. त्यानंतर आपल्याला वर्क एक्सपिरियन्स देखील इथे टाकून घ्यायचा आहे. 4 वर्षाचा आहे, 5 वर्षाचा आहे, त्यापेक्षा जास्त आहे. सेकंडरी ऑक्युपेशन ही ऑप्शनल आहे, टाकायचं असेल तर नक्की टाका, नाही टाकलं तरी चालेल. मी इथे बघा टाकून बघतोय पण ऑप्शन येत नाही आहे. तुमचं ऑप्शन असेल इथे तर नक्कीच टाकून घ्या. जर आपल्याकडे ऑक्युपेशन सर्टिफिकेट असेल ते देखील आपल्याला इथे अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा इथे आपल्याला ॲक्वायर स्किल विचारली आहे. मी इथे डिड नॉट रिसीव्ह आणि व्होकल अँड टेक्निकल ट्रेनिंग टाकत आहे. त्यामध्ये नंतर आपल्याला इथे सेल्फ लर्निंगवर क्लिक करून घ्यायचं आहे सब स्किलमध्ये, आणि स्किल अपग्रेडमध्ये यामध्ये आपल्याला टू रिसीव्ह फॉर्मल टेक्निकल ट्रेनिंग यावर क्लिक करून घ्यायचे आहे. सर्व पद्धतशीर बघून घ्या. नंतर आपल्याला सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक करून घ्यायचे आहे. यामध्ये बघा आपल्याला DBT लिंक असलेले खाते द्यायचे आहे. इथे बघा बँक सेटिंग विथ आधार यस केलेलं आहे आधीच. DBT लिंक कशी करावी हे देखील व्हिडिओ बनवलेला आहे, तो पद्धतशीर बघून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे. नंतर इथे खाली कन्फर्म अकाउंट नंबरवर पुन्हा एक वेळा टाकून घ्यायचा आहे नंबर. इथे अकाउंट होल्डर नेम देखील आपल्याला टाकून घ्यायचे आहे. मी पद्धतशीर हायलाईट करून दाखवते तुम्हाला. इथे आपल्याला IFSC कोड टाकून घ्यायचा आहे. नंतर ऑटोमॅटिक सर्च केल्यानंतर आपले बँक नेम येऊन जाणार आणि ब्रांच नेम देखील येऊन जाणार. चला तर मग आपण आता इथे पद्धतशीर भरून घेऊया. DBT लिंक कशी करावी त्याकरिता व्हिडिओ आपल्या चॅनलला आलेला आहे, तो तुम्ही नक्कीच डिस्क्रिप्शनमधून बघू शकता. पद्धतशीर बघून घ्या, मगच इथे आपल्याला खाते द्यायचे आहे. बघा इथे आता मी पद्धतशीर अकाउंट नंबर, अकाउंट होल्डर नेम आणि IFSC कोड टाकून घेतोय आणि सर्चवर क्लिक करून घेतोय. सर्चवर क्लिक केल्यावर ऑटोमॅटिक इथे आपल्या बँकचे नाव आणि ब्रांच नेम येऊन जाणार. तसेच आपल्या आता इथे बघा सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक करायचे. नंतर आपल्याकडे पूर्ण फॉर्म ओपन होऊन जाणार. बघा आता मी इथे सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक करून घेतोय. बघा प्रिव्ह्यू अँड स्लॅश सेल्फ डिक्लेरेशन. आपल्याला हा फॉर्म पद्धतशीर बघून घ्यायचा आहे. यामध्ये आपली माहिती,
तसेच नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, तसेच पर्सनल डिटेलमध्ये आपली मोबाईल नंबर, मॅरिटल स्टेटस, फादर नेम, मदर नेम, तसेच ब्लड ग्रुप, हे सर्व माहिती पद्धतशीर बघून घ्या. नॉमिनी डिटेल बघून घ्या एक वेळा, पुन्हा नंतर चेंज होणार नाही. सर्व पद्धतशीर बघून घ्या. ॲड्रेस डिटेल देखील नंतर खाली यायचे. अधिक खाली आल्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल देखील बघून घ्या. ऑक्युपेशन डिटेल बघून घ्या आणि बँक डिटेल देखील सर्व पद्धतशीर बघितल्यानंतर आपल्याला इथे डिक्लेरेशन देखील द्यायचे आहे. इथे क्लिक करून घ्या आणि सबमिटवर क्लिक करायचे आपल्याला. इथं बघा, बाकी सर्व पद्धतशीर असंच राहू द्या, काही चेंज करायची गरज नाही. सबमिटवर क्लिक करून घ्यायचे. बघा आता अगदी 2 मिनिटात आपले ई श्रम कार्ड रेडी झालेले आहे. यामुळे आपल्याला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, पेन्शन योजना, तसेच आपत्कालीन मृत्यू झाल्यास 2 लाखपर्यंतची विमा मदत आणि अपंगत्व झाल्यास 1 लाखपर्यंतची मदत आणि तसेच 60 वर्षांनंतर दरमहा 3,000 रुपये पेन्शन, असे अनेक लाभ केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनेतून ई श्रम कार्डामुळे आपल्याला मिळते. अशा प्रकारे आपले देखील ई श्रम कार्ड लगेच काढून घ्या, जेणेकरून आपल्याला देखील याचा लाभ होणार. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओत काही समजले नसेल तर कमेंट देखील करा. अशा नवनवीन शासकीय योजनेची संपूर्ण माहिती बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.